हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? महाराष्ट्रीयन फूड या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत चटपटीत तसेच झटपट होणारे टोमॅटोचे सार. त्यासाठी आपण घेणार आहोत एक 5 ते 6 टोमॅटो, तसेच त्याबरोबर आपण बीट आणि गाजर याचा सुद्धा वापर करणार आहोत. चला तर मग साल काढून आपण बीटचे 4-5 तुकडे आणि एक गाजर असं आपण त्याच्यात घालून घेऊया. हे एवढ्यासाठी घातलं की लहान मुलं बराच वेळा गाजर आणि बीट खायला खूप त्रास देतात, म्हणून आपण हे घालून आज आपण खास लहान मुलांसाठी टोमॅटोचं सार बनवणार आहोत. हे सगळं आपल्याला एकत्र करून त्याच्यात कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्यात. तर हे कुकरमध्ये लावून आपण 4 शिट्ट्या करून घेतो आहोत. हे सार लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतं. तसेच घरात कोणी आजारी असल्यावर पण आपल्याला या प्रकाराचा खूप चांगला उपयोग होतो. आता हे आपले टोमॅटो उकडून झालेले आहेत. आता याचं आपल्याला टोमॅटोचे साल काढून घ्यायचे. हे पूर्ण मिश्रण गार झाल्यानंतर सुद्धा तुम्ही साल काढू शकता आणि नंतर मग त्याला मिक्सरमधून काढून एकजीव करून घेऊ शकता. बघा, अशा रीतीने ह्याचे सगळ्याचे साल काढून झालेले आहेत. आता आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे. मिक्सरमधून काढताना शक्यतो थंड करूनच काढत जावा. आता हे मिक्सरमध्ये आपण घातलेलं आहे. त्याच्याबरोबर त्याच्यात आपण 2 मिरच्या तसेच 4 ते 5 पाकळ्या लसूण ॲड केलेलं आहे. हे मिश्रण सगळं बारीक झाल्यानंतर आपण हे गाळून घेणार आहोत, म्हणजे टोमॅटोच्या बिया त्याच्याबरोबर येत नाहीत. हे व्यवस्थित थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तुम्ही कलर बघू शकता. बीट घातल्यामुळं अतिशय सुंदर असा कलर आपल्या साराला आलेला आहे. अतिशय पौष्टिक आणि सुंदर चटपटीत असं सार आज आपण तयार करणार आहोत. आता आपण फोडणी बघणार आहोत. त्यासाठी मी 2 ते 3 चमचे तूप घातलेलं आहे. त्याच्याबरोबर त्याच्यात जिरे आणि 4-5 कढीपत्त्याची पानं. आता या फोडणीमध्ये आपण जे सार आपण गाळून ठेवलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे. अतिशय खमंग अशी तुपाची फोडणी बसते, त्यामुळे शक्यतो तुम्ही तुपाचाच वापर करावा. आता हे सार करताना आपल्याला किती पातळ हवं आहे त्याप्रमाणे आपण त्याच्यात पाणी घालून घ्यायचं आहे. पण सार जास्त घट्ट असेल तर तो चांगला लागत नाही, त्यामुळं थोडासा तो पातळच ठेवावा. नंतर सार करताना त्याच्यासाठी आपल्याला थोडेसे मसाले घालून घ्यायचे. आता त्याच्यात आपण अगदी थोडीशी हळद, 2 चमचे मिरची पावडर 2 चमचे घालावी, कारण तिखट आंबट गोड सार हा खूप सुंदर लागतो. त्याचबरोबर 2 चमचे मीठ आणि 4 चमचे आपण साखर घालून घेणार आहोत, कारण टोमॅटो आंबट असल्यामुळे साखरेचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवावं लागतं. मीठ आणि साखरेचं प्रमाण तुम्ही जर व्यवस्थित ठेवलं तर साराला चव खूप छान येते. त्याचबरोबर आपण एक अर्धा चमचा त्याच्यात मिरी पावडर घालून घेतलेली आहे. आता हे सार आपलं अतिशय सुंदर दिसतंय, बघू शकता तुम्ही. कलर पण फार सुरेख आलेला आहे त्याला. आता हे सार अजून पण आपलं थोडंसं घट्ट वाटतंय, म्हणून आपण त्याच्यात अजून थोडं पाणी घालून घेणार आहोत. नंतर या साराला चांगली उकळी येऊ द्यायची. एक 5 ते 7 मिनिट उकळून द्यायचं आहे हे सार, म्हणजे ते एकजीव आणि खायला एकदम सुंदर लागतं. लहान मुलांच्या अतिशय आवडता पदार्थ आहे हा, त्यामुळं सगळ्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा. याचबरोबर आपण ह्याच्यात ओलं खोबरेसुद्धा घालू शकतो. शेवटी आपण कोथिंबीर आणि थोडंसं एक अर्धी वाटी जर ओलं खोबरं घातलं तर अजून सुंदर ह्या साराला चव येते. माझ्याकडे आत्ता अवेलेबल नसल्यामुळं मी खोबरं घातलेलं नाही आहे, पण शक्यतो ज्यांना शक्य आहे त्यांनी थोडंसं खोबऱ्याचा पण ह्याच्यात वापर करावा.
आता ह्या साराला बघा आपली छान अशी उकळी आलेली आहे, तसाच कलर पण खूप सुंदर आला आहे. आपण बघू शकता हे सार आपलं किती सुंदर दिसतंय. त्याचप्रमाणे हे तितकंच चविष्टसुद्धा झालेलं आहे. अशा रीतीने तुम्ही सगळ्यांनी ही रेसिपी करून बघा. अशी अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू.